नमस्कार मित्रमंडळी, स्वागत आहे तुमचं कॉर्पोरेट इन मराठी या यूट्यूब चॅनलवरती. मला काही जण विचारतात की एक्सेल चालवण्यासाठी लॅपटॉप कोणता पाहिजे. ठीक आहे, तर मी असं रेकमेंड नाही करणार कोणाला की मला हे नाही म्हणायचं आहे की तुम्ही हे शिकण्यासाठी जाऊन लॅपटॉप घ्या. ऑफकोर्स लॅपटॉप लागतो या गोष्टींसाठी, बट ओके ठीक आहे, मी कन्फिगरेशन मला पॉईंट सोडायचं नाही आहे. कन्फिगरेशन नॉर्मल एक्सेल चालवायला, हे डॅशबोर्ड जे चालवायला जो बेसिक कॉन्फिगरेशन आहे आय थ्री म्हणजे इंटेलचा i3 प्रोसेसर, जो सगळ्यात कमीत कमी येतो. त्याच्यापेक्षाही कमी असतात पण त्याचा काही यूज नाही, ते लॅपटॉप नसतात, ते फोनपेक्षाही कमी असते त्यांच्यामध्ये पॉवर. i3 प्रोसेसर, 4 to 8 GB ऑफ रॅम. आय थिंक 8 GB ऑफ रॅम विल बी इनफ. 8 GB रॅम लागेल तुमच्या लॅपटॉपला मायक्रोसॉफ्ट ऑफिस इन्स्टॉल करायला ॲक्च्युली, कारण आता जे ऑफिस 365 आलं आहे ते इन्स्टॉल करायला थोडंसं जास्त हे लागते, मेमरी लागते. त्यामुळे i3 प्रोसेसर, 8 GB रॅम मिनिमम, आणि विंडोज 10 तुम्हाला प्रिफरेबली विंडोज 11वरतीच येतात आजकाल लॅपटॉप. हे बेसिक कॉन्फिगरेशन लागेल. जर हेवी डॅशबोर्ड आणि हेवी फॉर्म्युला बिल्ड करायचे असतील, जसे खूप सारा डेटा असेल, लाखांनी डेटा असेल, त्याच्यावरती भरपूर कॉम्प्लेक्स कॅल्क्युलेशन, जसं मी पुढे तुम्हाला दाखवणाऱ्या स्टॅटिस्टिकल मॉडेल्स, आणि त्यासाठी थोडासा वरच्या लेवलचा तुम्हाला लॅपटॉप लागेल. i5चा प्रोसेसर लागेल, 16 GB ऑफ रॅम लागेल, आणि ऑफकोर्स 365 ऑफिस आणि विंडोज 10 किंवा 11 जे पण काय असेल ते. i7 असेल तर अतिउत्तम, पण ठीक आहे, गरज नाही i7ची. i5ला 4 कोर्स असतात, त्याच्यामुळे i5 इज मोर देन इनफ. आणि एकदमच जर जास्त एकदम म्हणजे बोलतात ना, जिथे तुम्हाला डेलीचं हे सगळं आणि डेलीचे खूप सारे डॅशबोर्ड बनवायचे आहेत आणि भरपूर काम करायचं आहे कंटिन्युअसली ह्याच गोष्टींवरती, कॅल्क्युलेशन्सवरती, नॉट डॅशबोर्ड्सवर. डॅशबोर्ड इझिली ऑपरेट होतात, पण कॅल्क्युलेट करायला, फॉर्म्युला कॅल्क्युलेट करायला वेळ लागतो. तर त्यासाठी हायर एंड लॅपटॉप लागतं. त्यासाठी i7 i9 हे सगळे, पण ते खूप महाग असतात ॲक्च्युली. एक्सेल व्हर्जनसाठी कोण तुम्हाला एवढे देतही नाही, ऑफिसमधूनही नाही देत. बेसिकली i5पर्यंतच देतात, i7 एक्सेप्शनली कधी दिला तर. ठीक आहे, तर ही इन्फॉर्मेशन होती कुठला लॅपटॉप लागतो किंवा कुठली कम्प्युटरची मशीन लागते डॅशबोर्ड्स रन करायला. ऑफकोर्स मला चॅनलला सबस्क्राईब करा. खूप लोक मी बघतोय नुसते व्हिडिओज बघतायत, व्ह्यूज येत आहेत, पण माझ्या चॅनलला सबस्क्राईब नाही करत आहेत, जेणेकरून मला तुम्हाला फ्री कंटेंट द्यायला मुश्किल होईल, मला इझी जावं फ्री कंटेंट द्यायला. ह्यासाठी मी तुम्हाला सांगतोय, फक्त तुम्हाला एक बटन दाबायचं आहे, बट त्याच्याने मला खूप मदत होईल तुम्हाला हे सगळं कंटेंट देण्यासाठी. तर ठीक आहे, एनिवेज इट्स अपॉन यू. मी कोणालाही फोर्स नाही करत कधी. तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, बेल आयकन दाबा, आणि तुर्तास जय हिंद, जय महाराष्ट्र. भेटू आपण पुढच्या व्हिडिओमध्ये.